हॅलो, नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तर पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी इथे बॅक साईडवरती मस्त अशी डिझाईन घेऊन आलेली आहे, जी घातल्यावरती खूपच मस्त दिसणार आहे आणि युनिकसुद्धा आहे, एकदम वेगळी आहे. तरी तुम्हाला ही डिझाईन एकदा नक्की ट्राय करायचं आहे. नॉर्मली तर आपल्याला इथे आपलं जे बॅक पार्ट आहे ना, तो कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी जे मेजरमेंट लागतील इथे ते आपल्याला सर्वात आधी तर बघायचं आहे. जी काही तुमची उंची असेल ते तुम्हाला इथे घ्यायची आहे. इथे माझ्या ब्लाऊजची तयार उंची पूर्ण तयार उंची इथे मी 13.5 इंच घेतलेली आहे. तुमची जे काही उंची असेल मार्जिनसहित तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. इथे आपल्याला कुठे एक्स्ट्रा वगैरे काय घ्यायची गरज नाही. नॉर्मली आपली जी बॅक साईडची कटिंग असते ना, तीच आपल्याला इथे करून घ्यायची आहे. जे काही तुमच्या साईजनुसार तुमची कटिंग असेल ते तुम्हाला इथे करायची आहे. इथे मी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडासुद्धा 5.5 इंचचाच घेतलेला आहे. आता मी मुंड्याचं मापसुद्धा तुम्हाला दाखवते. इथे मी 5.5 इंचच मुंडासुद्धा घेतलेला आहे. इथे माझं बाळ थोडंसं मध्ये जेव्हा केव्हा मी काम करत असते तेव्हा तो मध्ये करत असतो. तरी तुम्ही त्याला इग्नोर करा. आणि आता मी इथे मुंड्याला आकार दिलेला आहे. मुंड्याला आकार इथे आपण कॉर्नरहून 1.5 इंचावर दिलेला आहे, कारण का हा आपला बॅक पार्ट असणार आहे. त्यामुळे आपल्याला 1.5 इंचावरती मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं जे कमरेचं माप आहे ते टाकायचं आहे. 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे. मग पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता इथे छातीचा चौथा भाग आपला 10 इंच आहे आणि समोर 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता इथे मी गळ्याला आकार देऊन घेण्यासाठी गळ्याची रुंदी टाकत आहे. तुम्हाला जेवढी केवढी गळा रुंदी पाहिजे असेल ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जर आणखी ह्याच्यापेक्षा ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही इथे 3 इंचापर्यंत गळारुंदी टाकू शकता आणि खालच्या साईडने मी 3 इंच गळारुंदी टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच अशा प्रकारे 2 मार्किंग करून घेतली आहे. आता इथे जे कॉर्नर आहे ना, तिथून आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्याच्या बाहेर आपल्याला 1 इंच किंवा पावणे 1 इंच अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडने जाऊन अशा पद्धतीने गळ्याला कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीचा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता हा आकार आपल्याला जशास तसा कट करून घ्यायचा आहे. आता हा आकार आपल्याला जशास तसा कट करून घेऊन झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण अस्तरवरती स्टिच करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझा आकार इथे तयार झालेला आहे. गळ्याला देऊन आकार तयार झाला आहे. आता मी हे पूर्ण मेन फॅब्रिकवरती स्टिच करणार आहे. त्यासाठी आपल्याला जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना, ते राईट साईड ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवून पूर्ण अस्तर हे आपल्याला खालच्या साईडने पलटिंग करून घ्यायचं आहे. अगोदर आपण गळ्याला स्टिचिंग करूया. इथे तुम्हाला जेवढं केवढं मार्जिन पकडायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पकडून पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे. इथे मी 1/2 इंच कव्हर करून मार्जिन घेतलेलं आहे आणि पूर्ण गळ्याला शिलाई करून घेत आहे. एकदम युनिक असा आपला गळा तयार होणार आहे. घातल्यावरती सुद्धा ही ब्लाऊज डिझाईन खूपच भारी दिसणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करायचं आहे. आता जे आतलं फॅब्रिक आहे ना, ते पूर्ण आपल्याला इथे लगेचच कट करायचं आहे. त्याआधी आपण खालच्या साईडने शिलाई करून घेऊया. इथे मी खालच्या साईडने शिलाई करून खालचं जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला अस्तर हे खालच्या साईडने व्यवस्थित पलटेल ह्यासाठी मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे पूर्ण गळ्याला. आता हे गळा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. पलटून झाल्यानंतर इथे आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ना, त्याच्यावरती आपल्याला कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला शेप हा व्यवस्थित दिसेल. ह्यासाठी वरून टीप लावून घेणे हे गरजेचे आहे.
तुम्हीसुद्धा ह्या छोट्या छोट्या टिप्सनुसार ह्या गळ्याला बनवून बघा, म्हणजेच तुमचीसुद्धा डिझाईन एकदमच भारी बनेल. आता ही पूर्ण गळ्याला स्टिच झाल्यानंतर खालच्या जे साईडने आपण स्टिच केलं होतं ना फिनिशिंगसाठी, तो सुद्धा आपल्याला त्यावरती सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे मी खालच्या साईडने सुद्धा दाबटीप देऊन घेतलेली आहे. ही दाबटीप आपल्याला एकदम कडेने द्यायची आहे. नॉर्मली आपला इथे बॅक पार्टचा गळा वगैरे स्टिच करून झालेला आहे. आता जे आपण पॅटर्न बनवायचं आहे ते बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, अगोदर जे साईडने खुली साईड जी आहे ना ती आपण शिवून घेऊया. मग आपण इथे आपला जो बॅक साईडची डिझाईन आहे ना ती बनवायला सुरुवात करूया. जे एक्स्ट्राचं कापड वगैरे असेल ते लगेचच इथे आपण स्टिच करून कट करून घेऊया. दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे, जेणेकरून अस्तर आपलं नंतर जेव्हा केव्हा आपण स्टिच करणार आहोत गळ्याला वगैरे, तो आपलं बाजूला जाणार नाही. जे काही एक्स्ट्राचं असेल ते लगेचच इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी डिझाईन बनवण्यासाठी अगोदर तर काय करते, आपल्याला इथे 3 इंचाची एक पट्टी काढायची आहे. 3 इंच रुंदीची पट्टी काढायची आहे आणि त्यावरती आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड ही पट्टी आपल्याला करायची आहे आणि मग तिच्यावरती आपल्याला तिला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपण पट्टीपासून डिझाईन तयार करणार आहोत, त्यासाठी अगोदर तर आपण इथे पट्टी तयार करून घेऊया, जेणेकरून आपलं काम हे थोडंसं सोपं होईल. आता जे काही एक्स्ट्राचा असेल, जास्त झालेलं असेल, ते आपल्याला इथे शिलाईच्या बाजूचं कट करायचं आहे. इथे आपल्याला शिलाई कट होऊ द्यायची नाही आहे. जे काही एक्स्ट्राचा कापड असेल शिलाईच्या बाजूने तेच कट करायचं आहे. आता हे आपल्याला जी पट्टी आहे ना ती पलटून घ्यायची आहे. ह्या पट्टीच्या आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. ही पट्टी मी पलटून घेतलेली आहे आणि हिच्यावर प्रेस करून घेतली आहे आणि जी शिलाई होती ना ती सेंटरला ठेवलेली आहे. प्रेस करून ही शिलाई आपल्याला सेंटरला ठेवायची आहे आणि ह्याच्या अशा पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. ह्या पट्ट्यापासून आपल्याला मस्त अशी डिझाईन तयार करायची आहे, त्यामुळे ह्या पट्ट्या एकसारख्या आल्या पाहिजेत. एकावरती एक अशा प्रकारे सेट करून ह्या पट्ट्या पूर्ण आपल्याला कट करायच्या आहेत. आता ह्या पट्ट्या झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जे आपला गळ्याचा शेप आहे ना त्यानुसार आपल्याला इथे गळ्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी खालच्या साईडने एक पेपर ठेवलेला आहे, तुम्ही इथे न्यूजपेपरसुद्धा वापरू शकता आणि गळ्याची जशी मार्किंग आहे ना खालच्या साईडने तर जशास तशी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला जी कॉर्नर आहेत ना तिथून आपल्याला 1-1 इंचावरती मार्क करायचं आहे. दोन्ही साईडला सेम प्रोसेस करायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे क्रॉससुद्धा 1 इंच जायचं आहे आपल्याला वरती. दोन्ही साईडने 1-1 अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे. क्रॉससुद्धा 1 इंचच घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या शेपनुसार आपल्याला 1-1 इंचावरती मार्किंग करत जायचं आहे आणि पूर्ण गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ह्याच आकारावरती आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी पूर्ण गळा हा व्यवस्थित गोल यावा ह्यासाठी आपण 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. इथे आपल्याला जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता जे आपण कॉर्नर घेतले आहे ना तिथून मी तुम्हाला रिपीट सांगते, 1-1 इंचच इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने सुद्धा क्रॉसमध्ये 1 इंचच घ्यायचं आहे. आता हे पॅटर्न आपल्याला थोडंसं मी डार्क करून तुम्हाला दाखवते. आता इथे काय करायचं आहे, बाजूने आपल्याला जेवढं केवढं शिलाईसाठी लागणार आहे तेवढं आपल्याला एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1/2 इंच शिलाईसाठी वाढवून घेतलेलं आहे. तुम्हाला तुमच्या शिलाईच्यानुसार तुम्ही इथे वाढवून घेऊ शकता. जेवढं केवढं तुम्ही शिलाईमध्ये खालच्या साईडने दाबणार असाल तेवढंच तुम्हाला इथे एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि ह्या पॅटर्नला जशास तसा आकार देऊन घ्यायचा आहे. मग तो पॅटर्न आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला वेगळा कोणता ब्लाऊजमधून पॅच काढण्याची गरज नाही. मस्त असा आपला इथे गळा तयार होणार आहे.
आता जी आपण पट्टी काढली होती ना, त्याचं सेंटर आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि त्या सेंटरला आपल्याला बोचा लूक द्यायचा आहे. इथे मी सुई दोऱ्याचा वापर करून बोचा लूक देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने पॅक करून इथे आपल्याला हे मणी लावून घ्यायचा आहे. एकदम सेंटरवरती आपल्याला हा मणी अटॅच करायचा आहे. एकदा दोनदा ह्या मण्याला पॅक करायचा आहे आणि खालच्या साईडने टाईट अशी गाठ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून हा मणी नंतर कधी तुटणार नाही. ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा बो तयार करून घ्यायचा आहे. ह्या बोने आपल्याला पूर्ण गळ्याला जे आपण पॅच काढलेला आहे पेपरचा, त्यावरती सेट करून डिझाईन तयार करून घ्यायची आहे. इथे पूर्ण बो आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. मी इथे पूर्ण बो तयार करून घेतले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला पॅच काढलेला होता ना, त्यावरती हे बो आपल्याला एक एक सेट करत जायचं आहे. गळ्याच्या शेपनुसार इथे आपल्याला बो अटॅच करून घ्यायचे आहेत. सेम मार्जिन पकडून इथे आपल्याला वरच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण बो आपल्याला इथे आपला जो पॅच आहे ना, त्याला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. हळूवारपणे शिलाई करत इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. कुठेही घाई गडबड करायची नाही, जेणेकरून हे बो व्यवस्थित लागतील. कुठेही कमी जास्त आपले असे बो पडणार नाहीत. व्यवस्थित एकसारख्या शेपमध्ये आपल्याला इथे छोटे मोठे बो लावून घ्यायचे नाही आहेत. एकसारख्याच आकारानुसार आपल्याला इथे बो लावायचे आहेत. जर कुठे कमी जास्त वगैरे झाले असतील ते लगेचच कट करून आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे. पूर्ण बो इथे मी सेम प्रोसेसने लावून घेतलेली आहेत. आता जे काही एक्स्ट्राचं वर झालं असेल ते आपल्याला इथे कट करून घेऊन पॅचला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता सेम खालच्या साईडने सुद्धा आपल्याला बो सेट करत आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. जे काही खालच्या साईडने सुद्धा एक्स्ट्राचं झालं असेल ते लगेचच कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्या पॅचवरती पूर्ण बो लावून तयार झालेले आहेत. जर कुठे एक्स्ट्राचं वगैरे वाटलं असेल तर ते आपल्याला कट करायचं आहे. आता इथे आपल्याला बोलावरच्या साईडने फिनिशिंग देण्यासाठी एक पट्टी काढायची आहे, जी की आपली क्रॉसमध्ये असणार आहे. अशा पद्धतीने मी इथे एक 1.5 इंचाची साधारण 1.5 इंचाची अशी पट्टी काढलेली आहे. तुम्ही 1.5 ते 2 इंचापर्यंत अशी पट्टी काढून तिला दुमडून खालच्या साईडने पायपिंग किंवा पट्टीच्या आकारामध्ये इथे तयार करू शकता. इथे मी पट्टीच्या आकारात न तयार करता थोडीशी बारीक अशी पायपिंग टाईपचीच तयार करून घेतलेली आहे. आता ही पट्टी मी वरच्या साईडने डबल फोल्ड करून पूर्ण गळ्याला लावून घेणार आहे. ही पट्टी मी डबल फोल्ड करून अटॅच करत आहे. तुम्ही इथे सिंगल फोल्ड करून सुद्धा खालच्या साईडने पलटून घेऊ शकता. आणि मी पूर्ण गळ्याला आता छोटे छोटे कट करून देऊन घेते, जेणेकरून ही पट्टी व्यवस्थित पलटेल. आता मी इथे पायपिंगच्या आकारानुसार इथे सेट केलेलं आहे आणि वरच्या साईडने थोडीशी पायपिंग अशा पद्धतीने बाहेर ठेवून एकदम कडेने जे आपली खाच आहे ना, त्यामध्ये एकदम शिलाई करत पूर्ण पायपिंग तयार करून घेत आहे. आता ही पायपिंग करून तयार झाल्यानंतर वरच्या साईडने एकदम फिनिशिंगने आपली इथे पॅच तयार झालेला आहे. आता हे आपल्याला जे आपलं ब्लाऊजची फॅब्रिक आहे ना, त्यावरती गळ्यानुसार सेट करायचं आहे. जसा कसा आपला गळा असेल ना,
त्यानुसार इथे आपल्याला पूर्ण सेट करून घ्यायचं आहे. इथे मी गळ्याच्या पद्धतीने सेट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला आणखी एक डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊजचा काठ काढून घेतलेला आहे आणि त्याला खालच्या साईडने पलटून दुमडून थोडीशी कडेने शिलाई करून घेतलेली आहे, जेणेकरून वरच्या साईडने सुद्धा एकदम फिनिशिंगने आपली ही डिझाईन तयार होणार आहे. कुठेही धागेदोरे निघणार नाहीत. ह्यासाठी तुम्हाला सुद्धा कडेने अशाच पद्धतीने फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. आता ह्या पूर्ण पट्टीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कडेपर्यंत एकदम शिलाई करायची आहे आणि तुम्ही सुद्धा ही पट्टी ना थोडीशी एक्स्ट्रा काढून घ्यायची आहे, जेणेकरून पूर्ण डिझाईन आपली ह्यामध्ये येऊन जाईल. ह्यासाठी थोडीशी लांब अशी पट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला छोटे छोटे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत. साधारण अर्धा इंच अशा पद्धतीने दुमडून आपल्याला हे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे छोटे छोटे प्लेट्स टाकून पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आहे. अगदी शेवटपर्यंत छोटे छोटे प्लेट्स आपल्याला इथे टाकायचे आहेत. आता हे प्लेट्स वरच्या साईडने टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे दोन्ही साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा हे गळ्याला अटॅच करू तेव्हा त्याचे धागेदोरे निघणार नाहीत. ह्यासाठी दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. जी आपल्या फॅब्रिकची उलटी साईड आहे ना, त्या साईडने आपल्याला हे फोल्ड करून वरच्या साईडने शिलाई करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे सेट करून बघत आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने सुद्धा शिलाई करायची आहे. हे प्लेट्स दोन्ही प्लेट्सची म्हणजे जे आपले प्लेट्स आहेत ना, त्याचे तोंडे हे एकदम सरळ असली पाहिजेत आणि खालच्या साईडने सेट करत एकदम आपल्याला प्रॉपर जशा पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने सेट करत इथे कडेने शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण कडेपर्यंत शिलाई करून घेतली आहे. आता हे पॅटर्न आपलं इथे तयार झालेलं आहे. आता मी ते पुरेल की नाही हे एकदाच चेक करते. हे आपलं पूर्ण गळ्याला व्यवस्थित पुरेल. आता मी इथे पूर्ण एका साईडने आपल्याला अगोदर अटॅच करायचं आहे. मी इथे गळ्याला हे पूर्ण अटॅच होईल की नाही ह्या पद्धतीने विचार करत होते, पण मला वाटत होते की हे पुरणार नाही, परंतु हे स्टिच केल्यावरती पूर्ण गळ्यापर्यंत अटॅच झालेलं आहे. आता मी ते कडेने एकदम जी आपली डिझाईन आहे ना त्याच्या खाली हे अटॅच करून घेत आहे. आता खालच्या सुद्धा साईडने जी आपण डिझाईन खालच्या साईडने प्लेट्स मारली होती ना त्याच्यावरच आणखी एक शिलाई करून खालच्या सुद्धा साईडने आपल्याला हे पूर्ण ब्लाऊजवरती पॅक करून घ्यायचं आहे. कुठं घडी वगैरे येऊ द्यायचं नाही. अशाच पद्धतीने सेट करत इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. कुठेही चून वगैरे येणार नाही ह्या पद्धतीने तुम्हाला लक्षात घेऊन इथे शिलाई करायची आहे. आता इथे आपलं पूर्ण जे खालच्या साईडने डिझाईन होती ना ती तयार करून झालेली आहे. आता इथे मी जे आपण आता पॅटर्न तयार केलेला आहे ना त्यावरतीच मी इथे लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथे वापरू शकता. मी इथे गोल्डनची लेस वापरलेली आहे. तुम्ही जर तुम्हाला ब्लाऊजच्या कलरची लेस वापरायची असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता.
इथे माझा धागा थोडा निघाला होता, मी ते लावून घेते. आणि रिपीट मी पूर्ण लेसवर शिलाई करून घेतलेली आहे. माझी इथे लेस काय जास्त मोठी नव्हती, त्यामुळे मी डबल शिलाई काही केलेली नाही. पण तुमची जर लेस ब्रॉड असेल तर तुम्ही दोन्ही साईडने कडेकडेने शिलाई करून घ्यायची आहे लेसला, जेणेकरून लेस ही आपली एका साईडने पलटणार नाही. आता मी हे लेस आहे ना, जी आपल्या शोल्डरपासून जे आपला गळ्याला डिझाईन आकार आहे ना, त्यानुसार इथे मी कडेने ही लेस लावून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने अशा प्रकारे पूर्ण साईडला एका साईडला लेस लावून घ्यायची आहे. एकदम कडेपर्यंत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. दुसऱ्या सुद्धा साईडला सेम प्रोसेसने ही लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. पूर्ण लेस आपली इथे लावून झालेली आहे. काही एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील ते आपल्याला लगेचच कट करायचं आहे. आता इथे आपला पूर्ण डिझाईन स्टिच करून झालेला आहे. आता जे आतमधलं कापड आहे ना, पेपर आहे ना, तो आपल्याला लगेचच इथे काढून घ्यायचा आहे. इथे पेपर काढून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने टक्स द्यायचे आहेत. आता आपला हा गळा व्यवस्थित असा मस्त तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा पाहू शकतात किती मस्त आपल्या गळ्याला डिझाईन तयार करून झालेली आहे. मी खालच्या साईडने दोन्ही साईडला प्लेट्स मारून झालेले आहेत टक्सचे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघायची आहे. पूर्ण डिझाईनचा लुक घातल्यावरती खूपच भारी येणार आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगने आपला गळ्याला डिझाईन तयार करून झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ.